हॅलो मुलांनो, आपण संविधानाने दिलेले मूलभूत हक्क बघतो. त्यातला पहिला आपण बघितला समानतेचा हक्क. नंतर आपण बघतो आहोत स्वातंत्र्याचा हक्क. त्यातले पहिले 6 मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमधनं समजावून घेतले. आता पुढचा मुद्दा म्हणजे 7वा, गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंबंधातील संरक्षण. म्हणजे काय तर एखाद्याने मी गुन्हा केला असं कबूल जरी केलं तरी लगेच त्याला शिक्षा ठोठावली जात नाही. त्याला वकील दिला जातो, त्याची बाजू ऐकून घेतली जाते. का तर गुन्हा हा म्हणजे त्याची बाजू मांडायची त्याला संधी दिली जाते, त्याची बाजू ऐकून घेतली जाते, पुरावे गोळा केले जातात आणि मग जर गुन्हा सिद्ध केला तरच म्हणजे गुन्हा सिद्ध झाला तरच शिक्षा होते किंवा त्याला दोषी मानलं जातं. थोडक्यात गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय त्याला दोषी मानलं जात नाही. आणि असं का बरं? हे सगळं का? तर कदाचित एखाद्याने दबावाखाली गुन्हा कबूल केला असू शकतो किंवा त्याला धमकी दिली गेली असेल म्हणूनसाठी त्याने गुन्हा कबूल केला, मी केला असं म्हटलं असू शकतं. दुसऱ्याने केलेला गुन्हा प्रेमापायी, समजा त्याच्या घरातल्या कोणाच्या हातून घडला असेल, तो त्याने प्रेमापायी स्वतःवर घेतला असेल असं असू शकतं. किंवा पैसे किंवा लाच घेऊन दुसऱ्याचा गुन्हा स्वतःवर घेतला असू शकतो. असं कुठल्याही परिस्थितीत गुन्हा न केलेल्या माणसाला किंवा निष्पाप माणसाला शिक्षा होऊ नये यासाठी हे सगळं काळजी घेतली जाते. थोडक्यात आरोप सिद्ध झाल्याशिवाय दोषी मानलं जात नाही, त्याला शिक्षा देता येत नाही, कायद्यात सांगितलेल्यापेक्षा अधिक शिक्षा देता येत नाही किंवा एखादा गुन्हा सिद्ध झाला, त्याची शिक्षा त्याला दिली, त्याने ती भोगली, तर त्याच गुन्ह्यासाठी परत दुसऱ्यांदा शिक्षा देता येत नाही. थोडक्यात निष्पाप माणूस म्हणजे गुन्हा न केलेल्या माणसाला शिक्षा होऊ नये, चुकू नये यासाठी, शिक्षा होऊ नये आणि त्याचे हक्क डावलले जाऊ नयेत यासाठी ही सगळी काळजी घेतलेली असते. त्यानंतर आहे जीविताचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाला जिवंत राहण्याचा आणि जगण्याचा हक्क आहे आणि हा हक्क कोणीही काढून घेऊ शकत नाही. ही हमी किंवा ही खात्री ही शासनावर आहे, शासनाने घ्यावी लागते. नागरिकाच्या जीविताची हमी किंवा खात्री ही शासनाने घ्यावी लागते. आता इथे जीविताची म्हणजे फक्त म्हणजे जिवंत राहण्याचे तर आहेच, पण जिवंत राहणं म्हणजे फक्त जिवंत राहणे असा अर्थ नाहीये, तर सन्मानाने जगणं, अर्थपूर्ण जगणं, त्यासाठी पोषक परिस्थिती असणं हे सगळं अपेक्षित आहे. म्हणजे समजा एखाद्याला मगाशी आपण पाहिलं तसं शिक्षणाचा हक्क आहे, पण शिक्षण घेण्याची कुठली सोयच नाही, तर त्याला अर्थ नाही. तसंच आपण व्यवसायाचं उदाहरण घेऊया की व्यवसाय करण्याचा हक्क दिलाय तुम्हाला हवा तो, पण त्याचे नियमच खूप जाचक ठेवले. त्यासाठी जमीन उपलब्ध नाही, वीज उपलब्ध नाही, दळणवळणाचे रस्ते साधनं उपलब्ध नाहीत. अशी कुठलीच अनुकूल परिस्थिती तिथे नाही आणि मग फक्त म्हणायचं की नाही हवा तो व्यवसाय करायचा हक्क तुला आहे, तर त्या हक्काला अर्थच उरणार नाही. तर जिवंत राहण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा, त्यासाठी अनुकूल परिस्थिती मला उपलब्ध असणं हा माझा हक्क आहे, माझा म्हणजे नागरिकाचा. आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असणारे जवळजवळ 34 हक्क समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपण त्या सगळ्याची माहिती आत्ता घेणार नाही आहोत, पण त्यामध्ये अगदी प्रदूषणमुक्त हवा, पाणी, चांगलं पर्यावरण मिळणं, मला वीज उपलब्ध असणं हे सुद्धा व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा हक्क मानले गेलेले आहेत. त्याच्या पुढचं आहे
प्राथमिक शिक्षणाचा हक्क. तुम्हाला जवळजवळ सगळ्यांना आता हे माहिती आहे की कुठे ना कुठे तुम्ही हे वाचलं ऐकलेलं आहे की 6 ते 14 या वयोगटातील बालकांना म्हणजे मुलं मुली दोन्ही यांना प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. म्हणजेच हे प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि अशा पद्धतीने ते मोफत उपलब्ध करून देणं म्हणजे शिक्षणाची त्या बालकाला संधी देणं, त्याची व्यवस्था करणं. तुम्हाला माहिती आहे की हे ऊसतोड कामगार किंवा वीटभट्टीवरचे कामगार, तुम्ही मराठीत एका धड्याखाली लिहिलं होतं बघा, तोडणी या धड्याखालचा स्वाध्यायात, की त्यांच्या आईवडिलांना वेगवेगळ्या भट्टीवर किंवा जिथे कारखाना चालू आहे ऊसाचा तिथे जावं लागतं आणि मग त्यांचं शिक्षण थांबतं. तर असं होऊ नये म्हणून त्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था करणं, ती शिक्षणातनं म्हणजे त्यांचं शिक्षण थांबणार नाही हे बघणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणजे कोणत्याही कारणानं मुलाचं शिक्षण थांबवून त्याची थांबत नाही ना, तो शालाबाह्य होत नाही ना, हे शोधून काढलं जातं आणि त्या मुलांना सामील केलं जातं. तुम्हाला आत्ता कोरोनाच्या काळात पण काही जणांचं स्थलांतर झालं आहे, काहींना या नेटच्या वगैरे सुविधा उपलब्ध नाही आहेत म्हणून कोणाचं थांबलं नाही ना शिक्षण. यासाठी सध्या शालाबाह्य मुलांचा सर्वेक्षण किंवा सर्वे चालू आहे. ते यासाठीच की प्राथमिक शिक्षण हे सर्वांना सक्तीचं आहे आणि ते त्यांनी घ्यायला पाहिजे आणि तो त्यांचा हक्क पण आहे. ते त्यांना मिळणं हा त्या बालकांचा हक्क आहे. त्याच्या पुढचं म्हणजे विनाकारण अटक आणि स्थानबद्धतेविरुद्ध संरक्षण. चौकशीशिवाय, कारणाशिवाय कोणालाही अटक करता येत नाही. अटक करण्यासाठी पोलिसांकडे परवाना लागतो. तुम्हाला माहिती आहे वॉरंट आहे क्या? तर वॉरंट म्हणजे तो परवाना लागतो. त्याशिवाय उगाचच कोणालाही अटक करता येत नाही किंवा तुरुंगातही डांबता येत म्हणजे अटक करून तुरुंगातही टाकता येत नाही किंवा स्थानबद्ध पण करता येत नाही. म्हणजे त्याच्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला अटकाव करता येत नाही. त्याला एकाच जागी तू थांबलं पाहिजे असं कंपल्शन किंवा अशी सक्ती करता येत नाही. हे सगळं आपल्या धड्यात पण आहे, त्यामुळे धडा लक्षपूर्वक वाचायचा आहे. मी फक्त त्याचं सुटसुटीत मुद्द्यामध्ये रूपांतर केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे वहीत लिहायचं आहे. तिसरं आहे शोषणाविरुद्धचा हक्क. मानवी व्यापार म्हणजे पूर्वी मुळात शोषण म्हणजे पिळवणूक, एखाद्याला अगदी लुबाडणं, म्हणजे मग ते आर्थिक पिळवणूक असेल, शारीरिक पिळवणूक असेल, म्हणजे कामाचं स्वरूप फार कष्टाचं ठेवायचं, ते खाण्यापिण्याचे हाल, कामाचे तास काही ठरलेले नाहीत, त्याच्याबद्दल किती मोबदला मिळणार हे ठरलेले नाही, थोडक्यात पिळवणूक. आणि मानवी व्यापार म्हणजे पूर्वी माणसांची प्राण्यांची जशी आज बाजारात खरेदी विक्री होते तसा माणसांचा बाजार भरायचा आणि त्यांची खरेदी विक्री व्हायची. म्हणजे थोडक्यात ते गुलाम असायचे आणि त्यांना विकत घेणारा तो मालक, आणि असं मालक गुलाम असं नातं असायचं. आणि मग त्या गुलामाला कसलंच स्वातंत्र्य नसायचं, त्याच्या इच्छेला कसलीच किंमत नसायची. म्हणजे काम सोडून जाण्याचं पण स्वातंत्र्य नाही, सांगितलेलं काम करायला नकार देण्याचं पण स्वातंत्र्य नाही, त्या कामाचा मोबदला मागण्याचं पण स्वातंत्र्य नाही. तो मालक जे काही देईल त्याच्या दयेवर त्या गुलामाचं जीवन अवलंबून असायचं. तर ही गुलामांची खरेदी विक्री वस्तूप्रमाणे म्हणजे मानवी व्यापार यावर बंदी आहे. आणि वेठ बिगार म्हणजे काय? तुम्हाला वेठीस धरणे हा वाक्प्रचार माहिती आहे की नाही? वेठीस धरणे म्हणजे राबवून घेणे किंवा कष्टाच्या कामास जुंपणे, डांबून ठेवणे म्हणजे वेठीस धरणे. आणि बिगारचा अर्थ आहे मोबदला न देता किंवा विना वेतन सक्तीने काम करून घेणे किंवा सक्तीचं काम. मोबदला न देता सक्तीचं काम म्हणजे बिगार. आणि पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी आत्तापर्यंत आपण 1900 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर कायदा करून ही वेठबिगारीची पद्धत बंद केली. की हे जे जमीनदार होते ना ते शेतमजुरांकडून अशा प्रकारे वेठबिगारीने काम करून घेत.
म्हणजे जो काम करणारा असेल त्याला जन्मभर त्या जमीनदाराकडे काम करावं लागेल आणि राबावं लागेल. त्याला कधी मुक्तताच नसे, कुठली सुटका नसेल. तो जमीनदार जे देईल ते घ्यायचं आणि तो सांगेल ते कष्टाचं काम तो जितका काळ सांगेल तितका काळ करत राहायचं. अशा प्रकारच्या पिळवणुकीला किंवा शोषणाला बंदी म्हणजे असं होऊ नये म्हणून या मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर कायद्याने बंदी आहे. आता बालमजुरी म्हणजे 14 वर्षाखालील मुलांनी काम करण्यावर पण संपूर्ण बंदी आहे. पूर्वीच्या म्हणजे फार पूर्वीच्या नाही, काही वर्षांपूर्वी 14 वर्षाखालील बालकांना किंवा मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवायला बंदी होती. म्हणजे फक्त धोक्याच्या, की रसायनांचे, स्फोटकांचे कारखाने, खाणींमधलं काम, बांधकाम किंवा फटाक्यांचे कारखाने, फटाके बनवण्याचे, जिथे जीवाला धोका आहे अशाच फक्त ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवायला बंदी होती. पण म्हणजे चहाच्या टपऱ्या, दुकानं, ढाबे, हॉटेल किंवा घरकाम या उद्योगांमध्ये 14 वर्षाच्या खालच्या मुलांना काम करायला त्यावेळेला परवानगी होती. पण आता बघा, म्हणजे फक्त धोकादायक नाही, तर आता 14 वर्षाखालील मुलांना कुठल्याच उद्योगात कामाला ठेवायला बंदी आहे. म्हणजेच आणि हा खूप कडक कायदा आहे. याचं जर उल्लंघन केलं, म्हणजे असं जर कोणी कामावर ठेवलं तर त्याला जवळजवळ 20,000 ते 50,000 दंड, अधिक 6 महिने किंवा 2 वर्षापर्यंत शिक्षा, आणि जर परत करताना आढळला तर याहून कडक शिक्षा केली जाते. थोडक्यात कुठल्याही माणसावर त्याच्या इच्छेविरुद्ध सक्ती होऊ नये, त्याचं शोषण होऊ नये म्हणून या सर्व बालमजुरी, वेठबिगार या सगळ्या गोष्टींना कायद्याने बंदी आहे. आणि हे शोषण होऊ नये म्हणून बरेच कायदे केलेले आहेत. त्यातले काही कायदे आपण बघूया. एक म्हणजे किमान वेतन कायदा. वेतन म्हणजे पगार. कुठल्याही कामामध्ये कामाचे तास निश्चित केलेले असणं, त्यातल्या विश्रांतीच्या वेळा निश्चित केलेल्या असणं, किती तास केल्यावर किती वेतन मिळेल किंवा किती मोबदला मिळेल हे निश्चित केलेलं असणं, ठरल्यापेक्षा अधिक काळ काम केलं तर जास्तीचा मोबदला किती द्यायचा हे सगळं ठरलेलं असणं म्हणजे किमान वेतन कायदा. कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा हा महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देण्यासाठी केलेला कायदा आहे. तुम्हाला माहिती आहे, जर कधी घरामध्ये व्यसनी व्यक्ती असेल तर मग ती त्या घरातल्या स्त्रीकडून हक्काचे पैसे तिचे काढून घेतले जातात, तिला खूप कष्ट करून घेतले जातात तिच्याकडनं, प्रसंगी उपाशी ठेवलं जातं, मारहाण केली जाते. यापासून तिला संरक्षण देण्यासाठी जिला त्रास आहे ती व्यक्ती सुद्धा तक्रार करू शकते, किंवा समजा ती असहाय्य असेल, ती करू शकत नसेल तर तिच्या वतीने दुसऱ्या कोणी सुद्धा तक्रार करू शकतं. आणि ही तक्रार म्हणजे अगदी स्वतःचे नातेवाईक, वडील, भाऊ, नवरा, मुलगा हे जरी त्रास देत असतील तरी यांच्या विरुद्ध सुद्धा तक्रार करता येते. मगाशी आपण ज्याच्याबद्दल बोललो तो हा शिक्षण हक्क कायदा, ज्यानुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे. मोफत का, तर कधी कुटुंबाची त्या मुलाला शिकवण्या एवढी आर्थिक परिस्थिती नसते, मग अजून खर्च कोण करणार, म्हणून मग ते शिक्षण मोफत, की जेणेकरून आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याचं शिक्षण अडू नये. किंवा कधी मग त्या मुलाच्या कामाची त्यांनी तो जे पैसे मिळवतो काम करून त्याची त्या कुटुंबाला गरज असते म्हणून शिक्षण बंद केलं जातं. कधी आई वडील दोघंही कामावर जाणार असतील तर मग लहान भावंडांचा सांभाळ कोणी करायचा म्हणून कधी मोठ्या बहिणींचं म्हणजे मुलींचं शिक्षण थांबवलं जातं. अशा कुठल्या कारणांनी मुलांचं शिक्षण थांबवू नये म्हणून हे मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आदिवासी थोडीफार शेती आणि जंगलातली उत्पादनं म्हणजे मध, औषधी, कंद, मुळ्या, वनस्पती अशा गोष्टी विकून आपली उपजीविका करतात. त्यांना या वस्तूंच्या बाहेरच्या किमतीचं किंवा विक्रीचं फारसं ज्ञान नसतं आणि मग त्यांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी आणि मध्यस्थांनी त्यांना लुबाडू नये म्हणूनसाठी हा कायदा केलेला आहे. कुठला? महाराष्ट्र जनजाती आर्थिक स्थिती सुधारणा कायदा.